शब्दयात्री सादर करत आहे एक अनोखा किस्सा. होरेगल्लू. सुधा मूर्ती यांचा होरेगल्लू हा एक किस्सा आहे. द ओल्ड मॅन अँड हिज गॉड एक्सप्लोरिंग इंडिया स्पिरिट या त्यांच्या पुस्तकातला. सुधा मूर्ती यांच्या आजोळच्या गावातली उन्हाळ्याच्या दिवसातली त्यांची एक आठवण त्या सांगतात. गावामध्ये एक मोठा वटवृक्ष होता. त्या वटवृक्षाखाली प्रवाशांच्या सोयीसाठी होरेगल्लू होते. होरेगल्लू म्हणजे दगडी बाक, जिथे लोक बसायचे, गप्पा मारायचे आणि प्रवासाशी संबंधित माहिती एकमेकांना सांगायचे. होरेगल्लूचा शब्दशः अनुवाद म्हणजे वजन सहन करू शकणारा दगड असा होतो. हा एक मोठा सपाट दगड होता जो 2 उभ्या दगडांच्या वर आडवा ठेवलेला असायचा. या होरेगल्लूजवळ एक मातीचं भांडं देखील होतं. त्यातलं थंड पाणी प्रवासी प्यायचे आणि विश्रांती घेऊन पुढे प्रवासाला निघायचे. सुधा मूर्ती यांचे आजोबा निवृत्त शिक्षक होते. ते वटवृक्षाखालच्या त्या होरेगल्लूवर बसून शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि प्रवाशांच्या गोष्टी ऐकत असत. ते त्यांच्या काळज्या आणि त्यांच्या जगण्यातल्या अडचणी त्यांना सांगायचे. आजोबा त्यांचं फक्त ऐकून घेत. थोडक्यात काय, त्यांच्याशी बोलल्यामुळे प्रवाशांचं, त्या शेतकऱ्यांचं ओझं कमी होऊन मनावरचा ताण निघून जात असे. आजोबांशी त्यांच्या या ओझ्याबद्दल चर्चा केल्यावर गावातील लोकांना दिलासा आणि प्रवाशांना पुढच्या प्रवासासाठी उत्साह मिळत असे. एकदा तिच्या आजोबांनी तिला समजावून सांगितलं की होरेगल्लू आवश्यक आहे, कारण प्रत्येक जण स्वतःचं ओझं वाहत असतो, तसंच संघर्षही करत असतो. हे त्यांचं ओझं इतरांसोबत शेअर केल्यामुळे लोकांना फायदा होईल. हे होरेगल्लू त्यांना शक्ती परत मिळवण्यात मदत करतात. आजोबांनी तिला हे देखील समजावून सांगितलं की कोणत्याही प्रवासात हा होरेगल्लू आवश्यक असतो. प्रत्येक जण आपापल्या परिस्थितीनुसार आणि क्षमतेनुसार भार उचलतो, पण वेळोवेळी त्यांना विश्रांती घेण्याची, त्यांचं ओझं खाली उतरवण्याची आवश्यकता असते. तरच ते पुन्हा आपल्या जबाबदाऱ्या उत्साहाने पार पाडतील. अनेक वर्षांनंतर सुधा मूर्ती ज्या कंपनीत काम करत होत्या तिथे रत्ना नावाची त्यांची एक सहकारी होती, जिने त्यांना त्यांच्या आजोबांची आठवण करून दिली. त्यांचा असा विश्वास होता की रत्नामध्ये तिच्या आजोबांसारखे गुण आहेत. तिला इतरांबद्दल सहानुभूती होती. त्यामुळे इतर लोक त्यांच्या समस्यांवरती तिच्यावर चर्चा करत असत आणि ती लक्षपूर्वक त्यांचं ऐकत असे. प्रत्येक लंच ब्रेकमध्ये कुणाशी तरी बसून मोकळेपणानं गप्पा मारत ती त्यांच्या समस्या ऐकत असे. नेहमीच त्या सोडवण्यासाठी नाही, तर केवळ आधार देण्यासाठी. तिने त्यांच्या समस्या ऐकल्या. ती कोणाचेही प्रश्न सोडवू शकत नव्हती. त्यांच्या समस्यांना स्वतःहून सामोरे जाण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हताच. रत्नानं सहानुभूतीनं आणि निर्णय न घेता त्या लोकांचे त्रास ऐकून त्यांना दिलासा दिला. त्यामुळे तिनं त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या कमी करण्यामध्ये मदत केली. एकाची गोष्ट दुसऱ्याला सांगून विश्वासघात करणं ती पाप समजत असे. सुधा मूर्तींचे आजोबा आणि रत्ना यांनी निस्वार्थपणे लोकांच्या समस्या ऐकून त्यांच्या मनावरचं ओझं कमी करण्यास मदत केली आणि अशा प्रकारे मानवी होरेगल्लू झाल्यानंतर त्यांनी आनंद अनुभवला. अशा प्रकारे होरेगल्लू म्हणजे सहानुभूतीशील, धीर देणारा आणि निर्णय न घेणारा श्रोता आहे, जो दयाळू, लक्ष देणारा आणि शुद्ध अंतःकरणाचा असतो आणि इतरांच्या समस्या आणि चिंता यांना न्याय न देता किंवा त्यांचं रहस्य इतरांना न सांगता केवळ ऐकतो. असा श्रोता प्रत्येकाच्या जीवनात हवा असतो, जो सांत्वन देऊन लोकांना त्यांच्या जीवनातलं ओझं कमी करण्यास मदत करतो.